सीए 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 मी दुपारीच सांगितलं, सीएला आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये कंक म्हणतात, हिसाब करणारा. राजाच्या खजिनखान्याचा हिसाब संपल्याच्या नंतर धर्मराजाने इराटाच्या घरी त्या खजिनखान्यात भजन करायचं. तर इराटाच्या घरी धर्मराजाने भजन केलं खजिनखान्यात. तर इराट राजानं खजिना हातात धरल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणत होता. असा महाभारतामध्ये 2 श्लोकाचा पुरावा आहे. खजिना भजन करत होता. खजिना म्हणजे ते सोनं नाणं द्रव्य भजन करत होतं. कोणाची ताकद? धर्माची ताकद. इतकं भजन केलं रे देवा, एवढं भजन केलं, एवढं भजन. या भजनाची पोच पावती आयुष्यात आम्ही तुला काही मागितलं नाही, एकच मागतोय, आम्हाला राज्य भेटावं ही तुझी तळमळे. पण आम्हाला राज्य भेटल्याच्या नंतर आम्ही गेल्या गादीवर तरी कोणाला बसवतो? काय करायचं राजे? या गादीवरचा हिरा तू जिवंत ठेव, त्याचं नाव अभिमन्यू. अर्जुनाचे डोळे पुसले, सांगितलं माफ कर, देऊ शकत नाही आयुष्य. वापस आले, अभिमन्यूच्या तोंडावरून हात फिरले आणि कायमचे डोळे झाकले. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि हा जगाचा बाप अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. भगवान शिवशंकरांनी अर्जुनाची पाठ थापटावी. पाठ वा शब्बास रे पठ्या. संग्रामे हरू जिंतिला निवांत कवचाचा. हो, काय ताकद होती अर्जुनाची. शंकराने पाठ थापटावा असा अर्जुन बाजूला नाहीये, मग ऐकू शकला. जीवनभर ज्याचा चुलता एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं ऐकून खोटं बोलला, जीवनभर खोटं बोलला नाही. वदविले मुखे नारायणे धर्मा चुलता बाजूला आहे तरी मग ऐकू शकला नाही. काय नकुल सहदेवाची ताकद, काय भीमदादाची ताकद, काय द्रौपदीचं वैराग्य. जीवनात जिच्या तिळा इतका द्रोह आला नाही. काय द्रौपदीचा अधिकार असेल? अशी आई असताना, आईच्या पोटात असताना जिने जन्म दिलाय, तिला नाना प्रकारचे ज्ञानाचे डोस मिळाले. आईच्या पोटात शिकलेला मुलगा अभिमन्यू. अशी आई सुभद्रा, अशी आई द्रौपदी, कुंतीसारखी आजी. काय व्याप्ती होती कुंतीची. महाराज, तिच्या नामस्मरणाची ताकद इतकी मोठी, इतकी ताकद होती की जगाच्या मालकाला रात्रीचक्र पाठवून, सुदर्शन पाठवून तितकं भुयार काढलं आणि 14 योजनापर्यंत पांडव सुखरूप नेले. चक्रा मारके धरणी फोडी, इतकी ताकद होती. एवढी 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 ऐश्वर्य संपन्न, भक्तीनं ओतप्रोत भरलेली कुंती. सगळं वैभव असताना अभिमन्यूला सुद्धा प्राण सोडावं लागले. इतराचा आजचा भाऊबीजीचा सण आहे. आजच्या सणाला भाऊबीजीच्या व्यतिरिक्त शास्त्र भाषेमध्ये त्याला नाव यमद्वितीया, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया 5 दिवसाचा दिवाळीचा सण आहे. भाऊसाहेब सणाचं निमित्त सांगतो भाऊबीज कशाला म्हणतात. तुम्ही दिलेल्या प्रश्न माझ्या अंतकरणात ठेवतो, पण मला तरी वाटतंय माझ्यासारख्याने हे म्हणू नये. कोणी म्हणत असेल ते ज्याचा त्याचा भाग झाला, पण मी तरी म्हणू नये. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जन्मी त्याला शेवकुळीचं दूध पिऊन वाघिणीचं दूध त्यानंतर म्हणले शेपुडी कशाला पाळली? म्हणले बब्याला ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू त्या बब्याच्या कानात. वाघिणीचं दूध पेल्या ऊन लागत होय रे सोंबळ्या. आज मी ते म्हणल्यावर तुम्हाला आनंद वाटेल, पण आमच्या नाकात काड्या घालणारी लय लोक. इचका लगडे बाळ्या आज लय ठेकीत बोलत होता, पण आज भाऊसाहेबांना चिठ्ठी द्यायला आला का नाही तालाव. हा, एका दिवशी भाऊसाहेब पाकिटात 2-4 हजार आगाव घालतीत बाळ्याच्या, अद्याप नाही. मी कोणाचंही घोडा असू त्याला घोडच म्हणणार. आणि पाहुण्याचं जरी गद असेल तरी मी म्हणेन आमच्या पाहुण्याचं गद आहे. पण काही काही माणसाला लय नाद असतं. हे अरे हमारे मेहमान का घोडा है, बोले पहाड़ से कुदता है, आप क्यों नहीं कुद रहा? उसके दिल में नहीं बोले. अरे कुद्या, तू या पाहुण्याच्या गद्याला घोडं म्हणतोय. तसं नाही, घोड्याला घोडं मर्यादा असतात काही.
यमदिती आजचा सण आहे. आता श्राद्धावरचं कीर्तन संपलं. बरं थोडंसं आजच्या सणाविषयी सांगतो. आपले सणही माहीत असावं. काळाची मृथा नावाची बहीण, या मृथा नावाच्या बहिणीकडे आजच्या द्वितीयेच्या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याच्या बहिणीचं नाव आहे मृथा, काळाची बहिणी. आणि काळ तिच्याकडे गेला. तिने आक्षण काढलं. म्हणजे आपल्याकडे दिवा मुटका करून कणकीचा दिवा करतात, त्याला निरंजनी लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात, वात लावतात, ते मुटके करतात, सुपारी वाळतात, सोनं वाळतात, नाणं कपाळाला लावतात, नाना प्रकारच्या पद्धती आहेत. आपली संस्कृती म्हणजे दिवा लावून संस्कृती. आपल्याकडं माणूस जन्माला आल्यावर बी दिवा आहे आणि माणूस मेल्यावर बी दिवा आहे. फक्त वाढदिवसाला इजवायलेत. वाढदिवसाला इजवायलेत. मी एक सांगू का, खरं तर माझं वय नाही ते बोलायचं. मला असं वाटते वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं कंबर बांधून कीर्तन करणाऱ्या महाराजानं तरी समायोजून केक कापू नये. इतकं सांभाळलं तरी त्या महाराजाच्या आपण पाया पडू. कामच नाही आपलं ते आपली संस्कृती नाही. वाढदिवसाचे कीर्तन मीही करतो, करावं लागतं, त्याचा काही विषय नाही. पण आपलं काम नाही. दिवे विझवणं हे वारकरी संप्रदायातल्या माणसांचं काम नाही. ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपली संस्कृती पायाखाली तुडवायची नाही. काही काही जुन्या महाराजांचे जर चरित्र ऐकले तात्या, तर या लोकांनी ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या सानिध्यात राहून 5-5, 6-6 कोसापर्यंत जाऊन मधुकरी मागायची. बाजरीच्या 4-4 दिवस सांभाळून बाजरीच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या. आज त्यांनी संप्रदायाचे नियम मोडले नाही. खेड्यापाड्यामध्ये पायी गेले, गुडघ्या इतक्या चिखलात धोत्र वरी खोसून गेले, तिथं कीर्तन केले, काकडे म्हणले, हरिपाठ म्हणले, तसेच घरी आले, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन परमार्थ सांभाळला. काल परवाच्या अशा टपराच्या 10-5 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या नालायकानं संप्रदाय धाब्यावण्याचा नाही. काय तू या बापाची टप्पर आहे का? त्या बापाची जहागिरी आहे नालायका? संप्रदायाचा बट्ट्याबोळ करायची ताकद लायकी नाही, आपली लायकी नाही, नालायकपण आहे. 10, 5, 50 पिढ्या मातीत जातील त्याच्यात. मी तर नेहमी सांगत असतो, ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं आपण भाकरी खातो, या स्टेजवर दारू पिऊन याचं नाही. आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर गावातले काही माणसं पैसे देऊन बोलित असतील, तर ज्यानं पैसे देऊन बोलिले त्याच्या 42 कुड्या मातीत जात्याल. दोष त्याला नाही, वागवा, दोष त्याला नाही. पिऊन येणाऱ्याला दोष नाही, पिऊन येणाऱ्याला जे पैसे देते त्याला दोष आहे. द्रव्य पात्र विचारून आपण दिलेल्या द्रव्याचा जर अपव्यवहार होत असेल, तर पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पाप बसत असतं. भाऊसाहेब, ₹100 साधूचं सोंग घेऊन दारात आला आणि तुम्ही जर त्याला 100 रुपये दिले, त्यानं जाताना 77 रुपयाची पेली आणि बायकोला जर त्रास दिला, तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर पडतंय. तर मग संप्रदाय तर इतका गोड आहे. या संप्रदायात नाटकं जमत नाही. अहो, नाटकात नाटकं जमत तर संप्रदायात नाटकं कशी जमतील? नाटकात नाटक पचत नाही. मारुती झाला आमच्या इथे, मी नेहमी सांगत असतो, नाटकात मारुती झालं. खपक्या माणूस होता दिसायला, 113 किलोचा. हे आजय खपक्या माणूस, त्याला मारुती केलं, शेंदूर लावला तोंडाला, बायकोची लाल साडी अर्धी पाडी, लगेच लंगुटी केली ना अर्ध्या साडीची शेपटी. अरे हनुमाने रे पुछडी. रंगात आलं रामायण, रंगात. आणि पोरग पळतच आलं. बाबा